तर मित्रांनो, आज आपण बघणार आहोत आपला महामोटो फेस्टमध्ये काय काय आपण धमाल केलेली, कसा होता फेस्ट आपला, त्यात कोणाकोणाशी आपली भेट झाली, सगळं काही आपण बघू आता पुढच्या क्लिप्सपासून. तर बनून राहा पूर्ण एंडिंगपर्यंत. तर जसं की आता आपण बघू शकतो, हा आपला आता कॉन्वॉय आला आहे, जिथे फर्स्ट जे आपली लीड करत आहेत ते आपल्या लेडीज आहेत. खूप छान वाटत होतं की बरं आपला महामोटो फेस्ट जो आहे तो खूप चांगल्याने आणि सुरळीतप्रमाणे एकदम मज्जेत गेलं. तर लिटरली पुढे बघा, खूप एन्जॉयमेंट आहे, खूप मजा आहे, खूप काही धमाल आहे. तर बनून राहा लास्ट पूर्ण एंडिंगपर्यंत. तर आपल्याला एंट्री झाली आहे इथे आपल्याला शूट चालू. सिटिंग एरिया आहे जो फेस्टिवलसाठी सेटअप होता. सगळे तुम्ही आता बघू शकता स्टॉलमध्ये आपल्याला टाईमची डेट बघायला भेटली आहे, जी की स्पोर्ट रेडी आहे. प्लस आपली ड्यूक 790 आहे. दादा एकदा रेव करा. दादा एकदा ये मेरे पास है ऐसा जोड़ के बनाने में तर आज बघणार आहोत पण पैसे आल्यात आपल्या ग्रुपमधून सगळे चेकअप करून घे. तुझी मुळी गडगडणाऱ्या नभा अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिव्हा. अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिव्हा. सह्याद्रीचा सिंह गर्जता, सह्याद्रीचा सिंह गर्जता शिवशंभू राजा. दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा. छातीवरी कोरली अभिमानाची लेणी. ओलादी मनगटे खेळती खेळ जीव घेणी. दारिद्र्याच्या उन्हात शिजला निधळाच्या धावा. Fastest Willy Racer category. He is a national championship. Guess who? Can you? Saurabh Parab. Knew it. So yeah, we have Saurabh Parab with us today. So he'll be coming in 2 minutes. Let's hear. अपने कैमरा ऑन कर लेना बिकॉज ये लाइफ टाइम मोमेंट है. और किसी 3 मिनट को मिलने वाला है प्राइज. तो प्लीज जाइए सेंड कीजिए स्टोरी अपलोड कीजिए और हमारे पास से भी प्राइज मिल जाइए. और ये प्राइज अनाउंस हो गए और दोपहर को 2 बजे. तो आपके पास वक्त बहुत कम है. ये है सौरभ दादा, कैसा है? थैंक यू वर्ड्स. सप्रेम जय महाराष्ट्र सर्वांना. आज महाराष्ट्र दिनी एवढे सगळे रायडर्स एकवटले आहेत ते बघून खूप बरं वाटलं. आणि वसईमध्ये एवढा ग्रँड लेवलवर हा महाराष्ट्र दिन सगळे रायडर्स सेलिब्रेट करतायत ते बघूनच खूप बरं वाटलं. आपल्या गिरगावला जसे शोभायात्रा होते तसेच सगळ्यांनी एकदम महाराष्ट्राचे मस्त एकदम कल्चर राखून चालतायत. आणि जसं आज महाराष्ट्र दिन आहे, आपला सर्वात महत्त्वाचा दिन आहे महाराष्ट्राचा. 106 हुतात्मे झाले, त्यांना नमन करून
महाराष्ट्र दिनाचं आपण सगळ्यांनी सेलिब्रेट एकत्र करावं आणि तुमच्या सगळ्यांबरोबर सेलिब्रेट करायला मला देखील खूप मजा आहे. वसई विरारची लोक मला नेहमी भेटतात, इकडे असंख्य रायडिंग ग्रुप्स आहे वसईमध्ये, ते बघूनच मजा येते. काय एनर्जी आहे वसईची. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. थँक्यू सो मच सर. आम्ही तुमच्या अगोदर जे आलेले त्यांना पण विचारलं त्यांचं एक्सपिरियन्स कसं आहे, विली करताना स्टंट्स करताना, तर तुमचं काय म्हणतं, तुमची काय गायडन्स आहे आजच्या माझी गायडन्स म्हणजे फक्त एवढंच बोलेन, विली करतात आपण फक्त रोडवर नका, आपण ह्याच्यावर करू, आपण ट्रॅकवर करू. आणि सगळं जे बायकिंग कम्युनिटी आहे, मी नेहमी बघत असतो ते रोडवर राईड सेफली करायचं सगळ्यांना सांगत असतात. आणि रायडिंग कम्युनिटीची जी एकजूट आहे ती बघून खूप बरं वाटते. आणि सगळं जसं तुम्ही विचारलं विलीचा विषय, विली एक कसं मला लहानपणापासून आवड होती विली करायची. जर अनेक तरुणांना ज्यांना विली करायची आवड आहे त्यांना मी बोलतो की खाली जागेंवर करा, लोकांना त्रास न होईल अशा ठिकाणी करा आणि त्यांना कुठेतरी एक चांगला प्लॅटफॉर्म द्या. आणि असंच आपल्या देशाला पुढे घेऊन जाऊ, मोटर स्पोर्ट्सला पुढे घेऊन जाऊ. बायकिंग कम्युनिटी भारतातली खूप पुढे आहेच, पण मोटर स्पोर्ट्सला देखील बायकिंग कम्युनिटी पाठिंबा दे ह्याचीच आशा अपेक्षा करतो. आणि इथे सगळ्यांनी विली एन्जॉय पण केली पाहिजे, फक्त सेफ. Thank you very much. थँक्यू. कॅन वी हॅव अ राउंड ऑफ अप्लॉज. Everybody keep on making waves. Okay, next match. Time for a अनाउंसमेंट होने वाला है इस डांस के बाद. थोड़ा लाउड सर, थोड़ा लाउड म्यूजिक. विरार के एक लेजेंड डांसर थे. एनीबडी नोज द नेम? गोविंदा की स्पेशलिटी थी वो फेस से डांस करता था. एंड हियर वी हैव एक्सप्रेशन की. मेक सम नॉइज फॉर नावेद भाई. हमें इन्हें प्राइज देना है, आप नोट डाउन कर लीजिए. एंड कोई प्राइज नहीं है गेस करने में कि आज की महा मोटर फेस्ट की क्वीन कौन है. उर्वशी ढोलक क्या कहां पर आई है? ब्लू वाला. Here we have उर्वशी. मी कोकण कोस्टल दोनदा गेले. आणि तू कुठे असणार आहे? आम्ही दोघं असतो कोकण साईडला सर्वात. आता रिसेंट आमची कोल्हापूरची राईड झाली आहे. हां, इकडे पण ही खूप मस्त. कोल्हापूरची राईड झाली. झाले 3 वेळा गावी घेऊन शाहीन 3 वेळा गावी घेऊन आता परत जाणार. खारेपाटण. 5 तारीखला परत जाणार. पण वेगळाच आहे रे बाईक. एवढा आपण कसं आहे कोकणात पण घेऊन जातो, पण ते काय साधा सोपा प्रवास नसतो. एक नवीन एक्सपिरियन्स मिळते आपल्याला 100%. आणि असं काय नाही की विचार केला सोपापणी घेऊन गेलो, थोडंसं कठीण वाटते. आणि
वेगवेगळ्या सीसीच्या बाईकवर अजून कठीण वाटत जातं. पण तरी शाईनवर तू जातो ते अजून चांगलं आहे, पण तरी ह्या सगळ्या बाईक कम्फर्टेबल आहे. लोक माहिती आहे R15 घेऊन जातात ते तर अजून अवघड आहे त्या गोष्टीमध्ये. पण छान तुम्ही एक ग्रुप बनवला आणि कोकण फिरायला जाता. इकडून तुम्हाला कसं कोणत्या मार्गे जावं लागतं तुम्हाला? गोवा हायवे पकडतो ठाण्यावरून गेल्यावर. चांगलं आहे, मस्त केलं आहे. आता सध्या प्लॅनिंग चालू आहे सगळं लोड करायची. कोणता ग्रुप हे आहे? आमचं बायकर विजन. तुम्ही 5 जणांचा आहे टीम. आमचा नाही, म्हणजे अजून आहे आहेत. ग्रुप. गाड्या त्या लोकांनी त्यांच्या बाहेर लागल्या. अच्छा. बायकर्स विजन किती मोठा ग्रुप आहे हा? तरी असेल 25 जण. हो, आता आमचं विरारचाच हो. वसई विरार मुंबई ठाणे असे आहे. ते ठाण्याला होते ते आता त्यांचं ऑफिस असल्यामुळे ते लोक गेले. बरं. 4-5 जण होते ते लोक गेले. पण वसई विरार मध्ये असे किती ग्रुप्स असतील? वन साइड खूप खूप आहे. खूप म्हणजे खूप. मला म्हणजे मी बोलतो ना, कौतुक वाटते रे मला वसई विरार. मी पहिल्यांदा जेव्हा अहुरावर आलेलो ना तेव्हा सगळ्यांना विचारलं कुठून, सगळे बोलतात वसई विरार. तेव्हा मी मनात धरला की वसई विरारला कोणताही इव्हेंट असला हो. तर तो धमालच असणार, कारण की लोक आहेत. वसईविराचे ग्रुप आहे गाडी मनसुखी राईड आहे, विरार आणि नागोबाचा मिक्स ग्रुप. अच्छा. अकत्सुकी राईड हा गेअर गॅलेक्सी आहे, तो वसई विरार नागोबा मुंबई सगळा मिक्स. अच्छा. अकत्सुकी. ओके. गेअर गॅलेक्सी करून आहे आपला ऑल ओव्हर मुंबईचा, म्हणजे वसई विरार नागोबा मुंबई. बन आपलं तू नाव ऐकलं असेल, बन ग्रुप. बन बन नावाचा हा आमचा सुपर बाईक्सचा ग्रुप. सुपर बायकर. हा जे आपल्या तिथे आपण भेटलेलो ना उराला, ते रवी वगैरे सगळे R1 आणि GSX 1000 RR होती ते, तो आपला हा बर्न ग्रुप आहे. बाकी दादा तुझ्या एक खाली क्वेश्चन, अलिबागला भेटायला कधी येणार आहे? अलिबागला तू राहतो? अलिबागला खरं बोलतो ना, मला एक राईड करायची अलिबागला. अलिबागला राईड नाही, मला खरं तर एक्सप्लोर करायचं. एवढं सुंदर जागा आहे, लवकरात लवकर करू आपण. लवकरात चालतंय. लवकर. अलिबाग कोकण निकण सगळं संपूर्ण महाराष्ट्रात फिरायची. ऍज अ तुझ्यासारखं आपल्याला जर मॉड वगैरे काही करायचं असेल बाईकवर, ऍज अ व्हीलीसाठी किंवा ऍज अ रेसिंगसाठी, तर काय करू शकतो आपण? एक बेसिक रेसिंग साठी तर वेगळा विषय होऊन ओके. पण असं नॉर्मल विलीसाठी असं बघायला गेलं तर सगळ्यात पहिलं तर खाली जागा रिक्वायर्ड आहे. करेक्ट. कारण की खाली जागा नसेल आपण रस्त्यावर तर नाहीच करणार. 100%. तर खाली जागेवर जाऊन कोणतीही बाईक असेल, कोणतीही, लिटरली मी आहे ना असं स्क्रोल करता करता एक गावखेड्यातला स्प्लेंडरवाला मुलगा आहे बघ, ओके. तो पण तिकडे विली मारतो. म्हणजे बाईकचा विषय नाही त्याच्यामध्ये तुला वेळ द्यायचा आहे. ओके. कोणतीही गोष्ट आहे ना तुला आयुष्यात जर मिळवायची आहे तर ती वेळ मागते. 100%. जेवढा बहुतेक मी विलीला जेवढा वेळ दिला असेल तू नाही दिलाय. तू माझ्यापेक्षा वेळ देशील, माझ्यापेक्षा चांगला मारशील. 100%. असं आहे, ज्यांनी जेवढा वेळ दिलाय ज्या गोष्टीला त्या गोष्टीमध्ये तेवढा तो श्रेष्ठ झाला. तर 100%. आपल्याला आयुष्यात कोणत्याही गोष्टीला वेळ देणं खूप गरजेचं आहे. वेळ आणि थोडीफार मेहनत लागते बस. कोणत्या गोष्टीत तू सरस होशील आयुष्यात, कोणत्याही गोष्टीत तू सरस होशील, फक्त वेळ, मेहनत आणि सातत्य. 100%. वेळ, मेहनत, सातत्य, बस. काहीच नाही. एकदम इझी. म्हणजे ते आजी काढा विडा द्यायची ना, हा आयुष्याचा काढ आहे. ओके. चला बाई, बरं वाटलं तुम्हाला सगळ्यांना भेटून, तुमचे बाईक आणि असंच म्हणजे तुम्ही चालतंय. सगळे असे उत्साही आहात आणि एक सकारात्मक ऊर्जा घेऊन आहात. तसेच राहा आणि एकत्र राहा. हो. हो.